परभणीमध्ये वाळू माफियानं माजी सरपंचाला ट्रकनं चिरडलेला आहे। पूर्णा तालुक्यातील सदनापूर या ठिकाणची घटना आहे। माजी सरपंच पंडितराव म्हात्रे यांचा जागीच मृत्यू झालाय। घटनेनंतर संतप्त जमावानं वाळूचा ट्रक जो आहे तो पेटवून दिलेला आहे। घटनास्थळी सध्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी आरोपी ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतल्याची माहिती आहे। या प्रकरणासंदर्भात आपले परभणीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर उंडाळ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, नक्की काय घडलेलं आहे? माजी सरपंचाचा मृत्यू झाला। निश्चित आपण बघितलं असेल की सदनापूर ठिकाणची घटना आहे। पूर्णा तालुक्यातलं हे गाव आहे आणि या ठिकाणी संध्याकाळच्या दरम्यान जे आहे ते माजी सरपंच म्हात्रे हे आपल्या मोटरसायकलवरनं घरी जात असताना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली आणि त्या धडकेमध्ये जे आहे ते त्यांचा ट्रक खाली जाऊन जे आहे ते दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। घटनेनंतर जे आहे ते गावातील ग्रामस्थांनी संतप्त होत ट्रक पेटवून दिलेला आहे आणि घटनास्थळी सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। दरम्यान घटनास्थळी पोलीस बंदोबस्त जो आहे तो दाखल झाला असून आरोपी ट्रक ड्रायव्हरला पोलिसांकडून ताब्यात घेतलेला आहे आणि जमावाला शांत करण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून सातत्यानं सुरू आहे। मात्र जमाव जे आहे ते पोलिसांचं देखील ऐकायला तयार नाहीये। तात्काळ आरोपीला जे आहे ते अटक करून आमच्या हवाली करून द्या अशी जी मागणी आहे ते संतप्त गावकरी या ठिकाणी करताना दिसत आहेत। धन्यवाद ज्ञानेश्वर या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।